बोचड बिचड तोडा रे समते एक सुधर उठून राखले लागते बैलाला साबण की लावा जरा जायची बात किती विकली आपली बैल नंबर 1 दिसायला पाहिजे बघ बाबा पाटलापेक्षा भारी दिसते पाहिजे अरे हो बारके चावत पेटाला ह्याला वरची वरली उभार अरेच्या शिंगुटीवर टाक शिंगुटीवर पाणी लागा ह्याची शिंग बिल आकुड आहे रे शेंब्या बसत नाही त्या शेंब्या बी बसत नाही त्या पुन्हा माणसाला मारता पण येत नाही बघायला उद्याऱ्यानं तर बाहेर देशात माणूस मागली ते आता शिंग तळसून घेऊ ते वेस्ट इंडिजून आणलंय पण माणूस बरं ए आता त्याला देखील किती होऊन घेऊ लगे त्याला घे जोळाने लागा जरा शॅम्पू आणून ना होणे बरं घालावं लागत तुला बस शॅम्पू नाव साबण चाललाय साबण आता बाकवावं लागेल काम जरा बरीच पाटील तिकडे नाकण्या पोडर तिकडे पोळ्याची तयारी करते तुम्ही काय करता रामदेवाचा खेळ बंद करा की असं पहिलं तुझी नाही नाही अजून काय म्हणतोय जायचं आता तुम्हाला घेऊन जायचं म्हणून बसलो माने कुठं माना काय तिकडे झोपले बाहेर जाऊन अरे का क्लिअर आहे का नाही तुम्हाला चल आवडकी थोबड का बघायला चल तुला काय अक्कल आहे का नाही तुला जनावर धुरा माहित का बरं मिळ झाला त्याला उद्या पोळा आहे बैल जेवायची राहिली त्या 12 वाजले त्या अरे वाकड्याच्या बाहेर उठी हा दाखना पुढाऱ्यानं गाठून धुरी तिकडे बैल सपोग आपलं फरागत कोणाला काय नसलं अरे होणार ऊन पडशी तर झोपल्यावर आम्हाला लावतायच तू चांगली वाट आमची हा पाटील आलो कुठून आलो आता हा करायचा म्हणजे जमतय नाही पाटील आलो कुठं आलो आता उठला होतं की आता खरं अरे तू आंघोळ करायची नाही तुला एक सांगतो हा आधी बाहेरची आंघोळ घालून मग तू 4 वाजता आंघोळ कर हा अरे काय कपाळात बसलाय माझ्या तू लगाव तुम्हाला लागा सुद्धा वाटायला घेत्या हा फार पोळ्यासारखा वर्षाला येणारा सण आहे पहिले दिवाळी करावी काय किती त्यांना तामची गोताळाची झाली आहे का आहे का तुम्हाला हा ते काय सगळं घरामध्ये त्याचं झोपाचं झालं तू काय करावं हा काय करायला पाटील काय कराय म्हणजे सांगा तुम्ही माझं काय शिकले त्याला ए सावरिया तू का नाही हा अरे 100 गोण्याची थापी होती इथं 17 गोण्या खोलाव आम्ही खाल्या काय तेवढ्या गोण्या हा पाटील काम करतो खाटा तसं आमच्या बाईला कवा धुवायची पोळा झाल्यावर एकटा दोघा पहिला जाऊन तिथं हे काय करते ते ए तुला तर लागे ह्याला बघितल्यावर असं चापकाना केवढ वाटायचं की ह्याला तर बघितल्यावर काय झालं पाटील काय झालं तुला मला काय सांगितलंय बरं जेवायला बसलेली मांडी घालून बसलोय माझ्या तोंडामुळे त्याला लाव पाटील हा मी तुमचा राईट हँड हा मग मी ह्यांना सगळे काम करून घेतो मी यांच्या बाराला उठल्यावर ह्याने 1-2 लागत कामाला हा पाटीलराव तुमच्यापाशी मी रात ना दिवस इथं तुमच्यापाशी असताना तुम्ही जाऊन मला असं उलट बरं बस माझ्या मोखांडी जरा दमलेलो होतो जरा म्हणलं आराम आहे करावं काय काम केलंय सांग
लय काय माझा 12 वाजता उठून येतोय. ए, तू हा? बघ, पाटील मी पाटील बघून घेतो. आम्ही तू येतोय, बघ, आवाज बघ, आहे. नाही. आवाज करून घ्यायला सांग. मग आता बघा काय बसला. एवढं झोपायला बरं. हा नव मी रातभर पुन्हा खायला घेतो. ए, गप्प आहे. थोडं करायला नाही का? उठकी उठ. कचरा घेतली बघ जरा काय आता तुम्हाला कळलं काय? हे मग उठ. आता काय एवढा जीव खाना असते काय कुठे? हिशोब झालाय लागा. हा? जास्त इके लागा 5-25 लाख रुपये गेले तर आतापर्यंत. राम राम पुढारी. राम 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 राम. ये सोमा बस. सोमा हे कोण आणले, कुठला आणले ही धरून? ही माणूस वेस्ट इंडिजून खास मागविलाय. आपल्या बैला शिंग तळसाला 1 नंबर माणूस आहे. त्याला शिंग तासाला बरोबर येते का? अरे वेस्ट इंडिजून आणलेली माणसं कधीच धोका देत नाही ती. काय धोका देत नाही ते. पहिल्यांदाच बघायला भाऊ मी असला माणूस तू तशी. बघ तर तळशिलेवर. बरोबर बघू. गोळ बरोबर गोळ गरगडी त्याला किती बघा शिंग. तू बघ तर तळशिलेवर म्हणलं तरी अंगाला बोट बुडवली की ह्या कडून त्या वेळी की बरोबर लिह बसावं लागते बघ. बस तोच कर. नाहीतर बरोबर. करेल एक शिंग पुढं एक शिंग एवढं लांब. नाही नाही पुढारी आपला ह्याच्यावर विश्वास आहे. विश्वासू माणूस आहे. असं झाली तुझा हात कापता. बरं, जाऊ दे सोमा आता बस चल. ए बस बसा दादा बसा. बसा. ए उठकी आला का कुठं नाही हाव का नग तुला. घेऊ नका बाबा बस. बसा बसा. देवाचा माणूस आहे लागा. काय माणसाली कळत आपली माणसं आपण सांभाळायला लागत असते ती लागा सोमा. कशाचा चालू हिशोब काय? कशाचा हिशोब चालला लागा. ही मुरमाड इथंच पडल्या. कवा टाकायचा ही मुरमाड? कवा आणायची ती गडी? येतो गेली ती. येतो म्हणजे ती विचारून आला मी आता. लागा निसता त्या पाटलावणी लागा निसता लांबणी सड काय उचलून आणि ती 4-5. येतो म्हणजे ती उद्या जरा सण आहे त्यांचा. येतो म्हणजे काय लागा सोमा तुम्ही तो त्या हावधावर अजून सलाब टाकायचा राहिलाय. करून घेऊ पुढारी सगळं. काय करून पाऊस घेऊ? आल्यामुळे बी जरा मिस्त्री ही कुठीत पैसे मोजले तर लागा घराला. कवा करून घेऊ? खराय म्हणा पुढारी. काय घातलंय आज पोरा ठोरावणी पॅन्ट. पुढारी आपल्याला असलं लिहून जमत नाही. इलेक्शन लढायचं आपल्याला. मग मी बी तेच म्हणाला बरं दादा. अरे सोमा चुनचुन मुंगळ्यावनी जवळजवळ आज 10 दिवस झालं पाऊस या लागलाय. आणि लागा पॅन्टच वाळली नाही. मग काय घालायचं र? हे बी दुसऱ्याची मागून आणले की तर कुठं माझे आहे. पुढारी जाऊ द्या त्या पॅन्टीच घाला ना तर न घाला आम्हाला काय करायचे. तर ते पोळ्याचं आपलं कुठवर आले तयारी. तुला लागा माझ्या पॅन्टीच पडले. उद्या पोळा आलाय लागा. ती पाटील तिकडं तावून बसले. लागाव तुम्ही असं सपक पाणी पेल्यावनी बोलत आहो लागाव काय तर. ऐ कुठवर आल्या पोळ्याची तयारी का आहे का नाही? याला कशाला आणले आपण? कशाला आणली? पोळ्यासाठीच आणले आपण. शेंग तळसाला येते ती का बाबा तुला शेंग तळसाला? नंबर 1 माणूस आहे रावी. नाहीतर बघ आता ह्याला आणलंय तर सरळ जा हात पाय फित पाय धुवून जरा पावडर फिवडर लाव. जरा वेस्ट इंडिजून आलाय जरा चांगला दिस. जा बाबा. बरोबर जा. जा. सोमा आपलं सगळं हे बोलणं खरं व्हायलंय काय. तिकडं पाटलाची जरवर्षी बाजू तुला सांगतो 3 पिढ्या पाटीलकी केल्या म्हणून वर चढूच फा लागल्या. वरचे वाढाले त्याचं वरचे वर. यंदा आपल्याला आपलंच नारळ फाडायचा आहे पहिल्यांदा पोळ्याचं काय. पुढारी आपली बाजू पडतीच व्हायला लागली. बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे सोमा तुझं बी. काय बी होती यंदा नारळ आपलंच फुटलं पाहिजे पहिल्यांदा. काय बी होती तिकडं. पुढारी ती समजा खरं झालं पण आपल्याला बैलच नाही ती. कानाची ती इकत. लागा तुझ्या का डोसक्यात मुंगळ बिंगळ झाले तर काय येड्यावनी बोलतोस. पोळ्या दिवशी बैल कोणच्या शेतकऱ्याने इकली होती का लागा? डोसक्यात पाणी झाल्यावनी बोलतोस काय तर लागा. बरोबर आहे तुमचं. मग लागा पोळ्या दिवशी इकणारा शेतकरी लागा ह्या आबाळा खाली तर हाय का लागा? सोमा पुढारी तुमच्या दोघांचे बी खरं आहे. आता बैल पोळा साजरा करायचा कसा आता? तुझ्या काय मेंदूत पाणी झाले का? अरे नंदूची बैल काय ना आपली बैल काय एकच की. हा होय लागा. बरोबर आहे. मेन पॉइंट बोलाय. मेन पॉइंट बरोबर आहे. शेवटी काय डापण्या पुढारी म्हणजे शेतकऱ्याचा काय वारी. आपण काय करायचं नंदूकडे जायचं.
नंदूची बैल घ्यायची. नंदूला आता आपला आलं का लक्षात? ती पॉइंट करायचा बघा. आता नंदूला घालाच पुढे पाटलाच्या पुढे, आपण मागून हवंच की मग डाकण्या पुढे कशाला पुढारी नारळ पाहिजे पाहिजे. अरे पाटलांना हलके लावू द्या म्हणा, आपण बी काय तर करावं लागतंय. लावू की होय बरोबर आहे का? लावू जरा कडकड 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 वाजायला पाहिजे. असं बोलतामुळेच माझ्या डोक्याची आळी तड 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 करते. दाजीबा तू घाल बसतो तू. हा बस खाली कर. ए नागा तसं बोलू की दाजीबा. लय दाबातच घ्यायला लागलं ए, जरा. जाऊ दे. बोल काय म्हणणार? काय चालू बैल पोळ्याची तयारी आहे. आहे तिथं? बैल नाही ती पण चला जाऊ. चला बघ ते झालं माझ्या बैला मोहर नाचा. तू नाच तुझ्या बैला पुढे. नाचा माझ्या बैला मोहर. चला हात खाली केलं तर तुला नाचवितो रे. आणखी चष्मा दादा आणि चष्मा बरोबर आहे. बरोबर आहे. उलट बोलतो तुला काय लागा तुझ्या- पुढाला ए, ते बोलतो काय चला, लागा सोड. पागल सोड रे तू. पाय पागल सोड तू. या बिंदाव. समा बस इथे चल. बस बस. इथे बस इथे समा. ए दादा बस, बस. तुला ये. सोड. इकडं आणि इकडे हा राहाव की. मला बी तू टिप्पणच बोलायला लागला. नाही रे ह्या वाक्याचं. सांगा काय. आई काय म्हणतात आम्हाला? बैल आपल्याला तुझीच घ्यायची आहे ती. ए माझी नाही ते राव. कर तर बघा तुमची तुम्ही. तुम्हाला बैल नेऊन तर मी तुमतून वाजवता. शेवटी डापण्या नतू नतू तुझ्यासारखी पुजाऱ्याशी पायऱ्या लावता 5 वर्षाला येत असते. पण दाजीबा टाइमचा आहे. ज्ञानात ठेवत जावा. हलक्याला आपण हा हलक्याला ज्ञानजो. हा ज्ञानजो. बर हा बर जा. तुम्हाला चणे होता होय रे. जाऊ आता. जावा, जावा. जा तुम्ही. जावा. हो, जाऊ आता. मला खिशात रुपया नाही बँजोला आणि काय. अरे वाघ. का बा ती दाजीबा येऊन तसं करते रे कडू. बैकले ती. राग येते असलं केलं का. सर्किट आहे ते माणूस त्याचं कशाला एवढं मसाला घ्यायला? जाऊ दे. नंदूची तर बैल आहे ती का ना आपल्याला. हाय ते बस का करता. जाऊ दे. दाजीबा कुठे जाणार आहे. नंदूच्याच मागे येते. नंदूला धरल्यावर काय विषय संपला. कुठला दाजीबा आणि कुठला बांधते जरा धरू लाग जरा ह्यांना. एवढा उशीर केल्यावर कसं हा चला का. कोणती आंबा का नाही. जाम बांधारा आवल की कसं पडत आता इथं आपण तुझी तयारी झाली आहे का नाही. आण सगळं ती. तिकडे जाऊ. म्हणजे पण आणलं का अगरबत्ती पडल.
झाला टेस्टला कलवरा आता जा रे ठेव ठेव विषय का खास करीसाठी सांभाळलं होतं आणखी खाऊ दे त्याला घे आणि त्याला उशीर त्याला देरामध्ये माग तिकडे कशाला तिकडे ते बैला कापण्याच्या आधी आपण नारळ हाणाचं काय म्हणतोय हा 4ला मग डान्स करतो का मोरे असं हा कसा करायचा तसा करतो का त्याला धाव की काय जाऊ चंद्र धाव त्याचा चंद्र फिरीव धाव त्याला चंद्र हा पाटील. अंगावर सांडालाय द्या पाटील आज ओव्हरलोड होऊ नको जरा थांब तुझा बादशाह आलाय जाय बाबा जायचं ना आज. खाली बस इथं साईडला खाली बस. खेचडा खाऊ इथे दे. बसतो त्याला बी तेरा थोडा खिचडाय आण आणि खिचडाय हाला ये आणि आणरा चकना म्हणून खा हा खा नंबर आहे का भारी आहे बाबा भारी आहे काय टेस्ट कशी आहे ए. taste? कापण्यापेक्षा भारी कसा आहे बघ बघ हा खिचडा खायला एक नंबर आहे पहिलवानी नारळ आपण असा हाणाचा ए, पुढची रे काय बाबा आहे अमृत आहे कशाचा अमृत आहे? तुझा अमृत देशी ए, त्याला टाक तिकडे सोयाबीन मध्ये घेऊन ये उचल हे ह्याला ये. ओट ए, आहे. ए, उठ रे. आला चित्र आता हे झाली सजावट पुन्हा रंगरंगोटी करायची आता 4 वाजता आता पूजा करून घेऊन किचड खाऊ घालू ह्यांना मेन गोष्ट तर किचड घेतो मी लगेच हा बस बस तेल टाका आणि मीठ टाका ह्याच्यात. हा चला आता खास मागविले आपल्या तुम्ही येणं कसं काय केलंय माझ्याकडे आपल्या बैलाकडे आला होता वा 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 या या मग काय म्हणते अजून बैल मार्केट चालेल हा ही लय तांबीस बैल आहे ही पुढारी. पुढारी तिकडं व्हा की लय मारकी बैल आहे तिथे होय मग चाबूक घेऊन गेल्याशिवाय धरू देत नाही याला नकोय पुढारी बघू द्या कसं आहे ना तो इकडे या तुम्ही आणि बैल लय मार काय जवळ जाऊ नका मी हाव तुम्ही फक्त शांत राहा बरं काय म्हणतंय बैलाच्या सामानाची पिशवी कुठं आहे राहिलेली घरी तुझ्या काय ज्ञानात माती पडली गायला का आपण आणून विचारा आता येताना याचं नाही आपल्याला बरं 4ला घेऊन या हा पण काय म्हणतंय गावातलं राजकारण ती काय पाटलानं तयारी चालू केली असेल की मला पुढारी प्रत्येक वर्षी पाटलाच नारळ फुटतोय हो देवळात या बाहेरला आपल्याला नारळ फोडायचा आहे. मला करावं लागणार आहे तसंच काय तर आपल्याला नारळ फोडायचं शेवटी बी आपल्या
शेतकऱ्याचं प्रतिष्ठान आहे शेवटी. मान सन्मान आहे शेतकऱ्याला बी. प्रत्येक वर्षीच पाटलानं काय त्याला दत्तक दिलंय काय मग ह्या वर्षी काय बी झालं तर मानाचं नारळ मंदिर आता आपणच फोडायचं. बापण्या पुढारी आलाय कशाला मग? पाटील जर तुरतुर करीत आलं ही चाबू माझ्याकडे खळवाडाचं नुसतं माझ्याकडे तसंच करू. माझ्याकडे चालू रे काय नाही चालू आहे बैलाचं आपल्या. बर बर फुटणार काय बोलतोय तू? माहित आहे का पटलाचा मान असतोय ती थांबाय 3 पिढीच्या पाटीलकी पासून तोला बी ह्याला बी साऱ्या गावाला माहित आहे पहिला मान पाटलाचा राहतोय. खाली कर मला बी 4 शब्द बोलू दे. कायद्यात लिहिलंय काय नारळ तुमच्याकडे का दत्तक दिलंय? 3 पिढ्यापासून मान कोणाचा आहे तुला बी माहित आहे. हे मान बिन राहिलं तिकडं कागदाला महत्व आहे. ठेव गोंडाळून नारळ आपल्या पुढे सांगतो नंद्या 15 ऑगस्टचा बी मान झेंडा फडकावाचा आमचा असतोय. तुझ्या सांगण्याहून ह्याच्या सांगण्याहून मान तुला दिला पण पोळ्याचं मान हे पाटलाचा एवढा पाटील. हा तुझं काय मान तुम्हाला देणार ना हो. आम्ही मागं ठाटत नाव आम्ही शेतकरी तर कमी काय पाटलाचा मान राखत नाव आम्ही कुठं कायद्यात लिहिलंय काय? कायदा मोडाला आम्ही मुख्यम दत्तक घेतलंय तुम्ही? कैवारी म्हणजे डापण्या पुढे
त्याचा निर्णय माझी मी घेईन. तुम्ही बिगा बसा आणि तुम्ही बिगा बसा. बोलाच्या मध्ये हाणून असणार. पाटील आपण गावची प्रतिष्ठित व्यक्ती आहोत. असं बोल की जरा. आपणच भांडण मिटवायला पाहिजे. मी काय म्हणतो, नारळ दोघ जणच खोललं तर काय होईल इथं? आम्ही ती होऊ देणार नाही. तुला एक सांगतो, पोळ्याचा मान पाटलाचा झाला पाहिजे. काय म्हणतो? पाटलाचाच झाला पाहिजे. हा, आम्ही आमच्या ह्याला ठाम आहे. पाटलाचा तुला काय मान करायचं ती कर. पाटलाचा मान डापण्या पोडरे कशाला आहे? तुझ्यात छातीत हा. मी काय म्हणतो, नारळ फोडू दोघ जण मिळून. मी फुडू देत नाही. फुटला तर पहिला आमचाच. अरे अख्खं गाव भिवून घरात बसलं, पण पाटलाची बैल मंदिरात आली. एवढं ध्यानात ठेव. 3 पिढ्याच्या पाटीलकीपासून आमचं साम्राज्य आहे. इंग्रज सुद्धा अशी थरथर कापत होती. तू शांत बस. तुला काय हिसाब माहिती आहे का? आजा बाप नव्हता का 3 पिढ्या म्हणाला? मग त्यांचीच वयवाट चालवत आला. थांबा, आता एक शब्द बी बोलू नका. माझी मी काय आहे ती हिताचा निर्णय घेतो. बर आपण शेतकऱ्याच्या माग आहे नंदू. आपण पुढाऱ्या मागं आहे. गावच्या मागाव. ऐका माझं. शेवटी गावच्या विकासाचा आपण एक निर्णय घेऊ. तंटामुक्त गाव करू. भांडण करून चलत नाही. शेवटी आपल्याला भांडण करायचं नाही, शेतकऱ्याचा विकास करायचा आहे. नारळ त्यानं फोडलं काय ना आपण फोडलं काय? शेवटी बळीराजाच्याच नावावर फुटा लागला. गावचा डापण्या पोडरे उगत आहे का मग? इकडं पाटील उगाय काय? राहू द्या, आपण घेऊ उरकत. पाटलाचा मान आहे, त्यांचा मान आपण त्यांना देऊन टाकू. योग नंदा एवढी बार आहे की तू कोणा जर पाटीला आपल्या आडवा आला ती पाटलाच्या समोर याच्या आजवर तुझ्या हातवर छातीमध्ये पहिलं घे रे. पाटील, आम्ही तुमचा मान तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही घ्या नारळ फोडून.
गावात नाचून तीन लय पाय दुखालती बघ माझा अवतार कसला झालाय. आणि आता भूक बी लय लागले घरी जाऊन 4 भाकरी खाऊ. ए भाकरी नांद्या लागा वर्षातून एक बार पोळ्या झालत्या लागा घरी आणि भाकरी खाऊ म्हणालायस. माझ्या ध्यानातच नाही की पोळीचं. मग नाही आता पोळीन गुळवणी खाऊ कुस करून. चला काय करू अक्षिदा टाकू आपण आता. चला सावधान. शुभ मंगल सावधान.